सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। बघूया। आपण आहोत दिशा सालियन यांच्या वडिलांच्या घरासमोर। सतीश सालियन यांचं हे घर आहे, ते नायगाव येथे राहतात। आपण बघितलं तर सध्या दिशा सालियन यांची जी केस आहे ती पुन्हा एकदा रिओपन झालेली आहे। सतीश सालियन यांनी ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्या मार्फतमध्ये उच्च न्यायालयामध्ये ही केस जी आहे ती पुन्हा एकदा रिट पिटिशन केलेली पाहायला मिळते। ही केसची तारीख जी आहे ती अद्यापही कळू शकलेली नाही। असं असलं तरी उद्या किंवा परवामध्ये केस नेमकी केव्हा ओपन होणार आहे आणि न्यायालयासमोर जज समोर जाणार आहे हे समजू शकेल अशी माहिती निलेश ओझांच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली NDTV मराठीशी बोलताना। मात्र असं असलं तरी सध्या दिशा सालियन यांच्या आई घरात आहेत आणि दिशा सालियन यांचे जे वडील आहेत ते बाहेर गावी गेले असल्याची माहिती मिळते। दिशा सालियन यांच्या आईशी चर्चा केली असता आम्हाला आत्ता सध्या कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, आम्ही जे काही सांगू ते कोर्टासमोर सांगू अशी प्रतिक्रिया दिशा सालियन यांच्या आईने पोलिसांमार्फत माध्यमांशी बोलताना कळवलेली आहे। त्यामुळे नेमकं हे प्रकरण आता कोणतं वळण घेते आणि कसं वळण घेते हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, सतीश सालियन यांचं घर।